अमोल मिटकरी अजितदादांच्या आठवणीनं भावूक झाले. ज्या ठिकाणी दादांनी माझं पहिलं भाषण ऐकलं आणि त्यानंतर त्यांनी माझं भाषण ठेवलं, आज त्याच ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप द्यावा लागतोय. हे क्लेशदायी आहे असं म्हणत मिटकरींना अश्रू अनावर झाले. मला सांगा, याच प्रांगणात माझं भाषण ऐकलं होतं. त्याच प्रांगणातलं भाषण ऐकून म्हणाले एक दिवस मुंबईला येऊन भेट. तिथं उपमुख्यमंत्री झाल्यावर माझंच भाषण ठेवलं. म्हणले तुला कोण्या सभेत फिरता नाही आलं. दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले कारकिर्दीत, त्यावेळेस तसंच म्हणलं. त्याच ठिकाणी मला अंत्यसंस्कार करा. मी कल्पनाच नाही करू शकत या गोष्टीची. अमोल मिटकरी यांच्या भावना आपण पाहिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी त्यांनी माझं भाषण ऐकलं आणि आज त्याच ठिकाणी मला त्यांना अखेरचा निरोप द्यावा लागतोय. खरं तर ही खूप क्लेशदायी बाब आहे असं म्हणत त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. प्रत्येक राष्ट्रवादीच्या नेत्यांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची हीच परिस्थिती, ही स्थिती आहे. लाडक्या अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये विशाल जनसागर उसळला होता. अजितदादांच्या अकाली एक्झिटमुळे कार्यकर्ते अक्षरशः शोकसागरात बुडाले होते. अखेरचा निरोप देताना कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. दादा परत या, या घोषणांसह कार्यकर्ते आणि महिलांनी टाहो फोडला. मंत्री सन्माननीय जयंत पाटील साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री सन्माननीय जयंत पाटील साहेब, सन्माननीय तर आपण ही दृश्य पाहतोय. अजितदादांचं पार्थिव जेव्हा रुग्णवाहिकेतून आणलं जात होतं, तेव्हा त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये मोठ्या संख्येनं त्यांचे कार्यकर्ते, चाहते, समर्थक जमलेले होते. राज्यातले अनेक नागरिक ज्यांच्याशी अजित पवार यांचा थेट संबंध होता नव्हता, ते सगळेजण इथे बारामतीमध्ये आलेले होते. आणि कशा पद्धतीने ते ॲम्ब्युलन्सच्या मागे, या रुग्णवाहिकेच्या मागे धावत होते, ही दृश्य आपण पाहतोय. सर्वांना एक धक्का बसला आणि या धक्क्यातून सावरणं प्रत्येकालाच कठीण झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने बारामतीमध्ये हा जनसागर लोटलेला होता. आणि अजित पवार यांच्या पार्थिव ज्या रुग्णवाहिकेमध्ये ठेवलेलं होतं, त्याच्या पाठी ते सगळे धावत होते. एक बांध आहे आमच्या दादाचा. माझ्या पोराला त्यांनी कामाला लावलं. इथं हे पिशाळीवर माझं पोरगा 71% झालं. 15 वर्ष झालं माझ्या पोराला पोलीसमध्ये लावलंय कामाला. आता माझे दादा एका पोराची माझ्या परीक्षा राहिली. PSIची परीक्षा दिली की माझ्या दादाकडे मी येणार होते भेटायला. तुम्ही शेजारी राहायचा. शेजारी फिजिकल राहिलंय माझ्या बाळाचं. घेतलंच, आमचं ऑपरेशन केली त्यांनी. आम्हाला लाडक्या बहिणीचं पैसे दिलं त्यांनी. डोळ्याची ऑपरेशन केली. आम्ही गरीब आहे माणसं, भाड्यानं राहतो. काय सांगायचं, कौतुक सांगायचं. त्यांचं खूप वाईट झालेलं आहे. अतिशय वाईट झालेले आहे. आम्ही विसरू शकत नाही दादाला. एवढं दादाने आमच्यासाठी केलेलं आहे. कधीच म्हणत होते दादा आमच्यासाठी नेहमी वाघ होते, वाघ आणि ते वाघासारखेच राहणार. ते गेलेत ना आम्हाला सोडून, तरी आमच्या मनातून जाणार नाही दादा, कधीच नाही. काय आम्ही मरू पण दादाला कधीच मरू देणार नाही. आम्ही खूप वाईट झालेले. आणि ज्या प्रकारचा जनसागर लोटला होता ते पाहिल्यावरती असं वाटत होतं की अनेक लोकांना प्रश्न पडला होता पुणे महानगरपालिकेनंतर की आता दादांचं काय होणार. पण दादांच्या समोर नियतीने हे वाढवून ठेवलं होतं. असं असलं तरीसुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुतीतले घटक आहे अजितदादांची राष्ट्रवादीची आहे ती. त्यामुळे माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि विशेष म्हणजे अमित शहा
या श्रद्धांजलीसाठी म्हणून आले होते. हे पाहता राज्याच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने जे योग्य असेल ते होईल याबद्दल मला काही शंका नाही. पण दादांची उणीव जी आहे ती कधीच भरून निघणार नाही हे मात्र सांगावं असं वाटतं. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. काय आहे, त्यांच्यामध्ये सडेतोडपणाबरोबर सातत्याने ते कार्यरत असायचे. सकाळी 6 वाजता 6:30ला त्यांनी अपॉइंटमेंट दिलेले आहेत लोकांना. 6:30 पासून अपॉइंटमेंट पळापळ व्हायची. आणि त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत काम त्यांचं चालत असे. तर या सगळ्या परत ते एक म्हणजे ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. असं नाही की फक्त पुणे जिल्ह्यात येणार. सातारा असो, कोल्हापूर असो, बाकी विदर्भात असो, मराठवाड्यात असो, सगळीकडे त्यांचं जाणं होतं. बीडचे ते पालकमंत्री झाले होते. त्यामुळे या सगळ्या बाबतीमधला त्यांचा जो उत्साह होता तो अवर्णनीय होता. त्यामुळे जागा त्यांची कोणी भरून काढली नाही. तरीसुद्धा महायुतीतले ते घटक होते म्हटल्यावर त्यांनी घेतलेले अग्रक्रम, त्यांनी दिलेले प्रश्न, त्याच्यावरती काम हे महायुती चालू ठेवेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करेल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. ह्या होत्या नीलमताई. मी दादाच्या आठवणीने त्याही